राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 26वा वर्धापन दिन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी साजरा होतोय। खर तर या ठिकाणी मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची गर्दी झालेली आहे। खर तर पाहतोय की एक पक्ष अर्थात एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे दोन वर्धापन दिन सोहळे साजरा होतात। एका बाजूला अजित पवार यांच्या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी साजरा होतो, तर शरद पवार यांच्या पक्षाचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी साजरा होतोय। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काही महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत। ताई, एक पक्ष दोन वर्धापन दिन सोहळे साजरा होत आहेत, कसं बघ? बाप तो बाप ही रहेगा। ज्यांनी जन्म घातलाय तोच साजरा करणार ना। कोण करणार वर्धापन दिवस? कोण साजरा करणार? ज्या पक्षाला ज्या बापाने जन्म घातलाय त्यांचाच हक्क आहे की त्यांनी सोहळा साजरा केला पाहिजे। एका बाजूला अजित पवार बालेवाडी स्टेडियम वरती वर्धापन दिन सोहळा साजरा करताय, शरद पवार यांच्या पक्षाचा इथं बालगंधर्व मध्ये होतोय। हो, केला तरी आता तुम्ही क्राऊड बघून लक्षात येईलच साहेबांचा जेवढा हे आहे जो आवडता म्हणजे नेता आहे, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर आकर्षित झालेले आहेत। बाणेरला लोक नुसते काय म्हणतात त्याला, एक नावागावासाठी म्हणा किंवा एक दादांचा दरारा असेल त्यासाठी सुद्धा जमा झाला असेल, पण इथं प्रेम आणि जी आहे सुप्रियाताई किंवा आमचा जो पूर्ण कार्याचा जो भाग आहे तो सगळं बघितला तर पवार साहेबांचा जो एवढा मोठा गट आहे तो तुम्हाला आता कळेलच। अजितदादा पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये किती लोक आता इकडे आली आणि तिकडे गेली। ते पक्षामध्ये फूट पडल्याच्या नंतर जर पाहिलं तर अनेक नेते असे होते जे शरद पवार यांच्या सोबत कायम होते। त्यामधलं एक महत्वाचं नाव होतं ते जयंत पाटील। त्या जयंत पाटलांनी आज भाषणामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले। नाही, याच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही, कारण त्यांचा तो भाग आहे। आम्ही फक्त कार्य करणे हे पवार साहेबांचा विषय। ते म्हणतात की तरुणांना संधी मिळाली पाहिजे असं म्हणतात, तुम्हाला वाटतं असं? तरुणांना संधी नक्कीच द्यावी, पण त्यांना एक मार्गदर्शन करणारे पण मार्गदर्शक हवेत ना। त्यांनी मार्गदर्शन करणारे चांगले व्यक्ती तिथं जागेवर असतील तर आम्ही त्यांच्या माग तसे पावलं टाकू। एका बाजूला बघतोय की अनेक म्हणजे शरद पवार यांच्या पक्षातले अनेक नेते ज्यावेळेस दोन गट पडले त्यावेळेस काही जण दादांबरोबर गेले, काही जण भाजपमध्ये काही जणांनी प्रवेश केला। आता जयंत पाटील यांच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे की त्यांची सुद्धा कुठेतरी भाजपाशी जवळीक सुरू आहे, असं काही वाटते तुम्हाला? नाही, तो आता दादांचा प्रश्न आहे, तो आता आम्ही काही बोलू शकत नाही पदाधिकारी। पण विषय कसा आहे, आम्ही एकनिष्ठ आहोत आणि साहेबांच्या गटातच राहणार। दादांनी पण काही विचार केला असेल तर तो म्हणजे त्यांनी हे करावं। ताई, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अशा चर्चा सुरू आहेत। अनेक वेळा पाहिलं आपण शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। शरद पवारांनी एक विधान केलं होतं की एकत्रित येण्याच्या बाबतीचा निर्णय ताई आणि दादा घेतील। तुम्हाला वाटतंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात? यावेत ही आमची पण इच्छा आहे, पण आता त्यांचा विषय येतो की त्यांनी एकत्र आले तर चांगलं होईल आणि नाही आले तरी आम्ही साहेबांबरोबरच राहणार, म्हणजे असं आहे। ताई, काय सांगाल, दोन वर्धापन दिन सोहळे साजरे होत आहेत, एकच पक्ष मी तर प्रामाणिकपणे मत व्यक्त करल। आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे समाजकारण राजकारणाची भूमिका समस्त पिढ्यानपिढ्या दशक बघत आले आहेत आणि एक इथं नमूद करेल या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी जसं तुम्ही आता म्हणाले की काय काय सोशल प्लॅटफॉर्मवर दादा आणि साहेब जरी एकत्र आले असतील तर पवार साहेब हे जनतेच्या हितासाठी एकत्र आले। तिथे त्यांनी कुठलं बर्डन किंवा बॅरियर ठेवलं नाही का, कारण तिथं काय गोष्टी कृषीच्या संदर्भात किंवा साखर संकुलात किंवा काय काय सामाजिक प्लॅटफॉर्मवर निर्णय घ्यायचे होते जनतेच्या हितासाठी, म्हणून ते तिथे एकत्रित आले असतील। आणि राहिला प्रश्न दोन्ही राष्ट्रवादी एक होतील का नाही, हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठांचा असेल आणि वरिष्ठांवर जो म्हणजे जे आम्ही राष्ट्रवादीत आल्यावर अनुभवलं, आदरणीय पवार साहेब झाले, प्रांताध्यक्ष झाले, जेवढेही सुप्रियाताई झाल्या आदरणीय कार्याध्यक्षा, जेवढेही प्रांताध्यक्ष वरिष्ठ आहेत त्यांनी कधीच म्हणजे शेवटच्या कार्यकर्त्यांना घटकांपर्यंत पोहोचण्याचा तळागाळातला हा प्रयत्न असतो। म्हणून नक्कीच जो काही आदरणीय साहेबांचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल आणि साहेबांच्या दिशेवर आम्ही ह्याच्या नंतरही चालू, कारण कसं असतं वृक्ष किती फुलांनी भरलं तरी वृक्षाचं मूळ जसं मातीत रुजलेलं असतं तसं आमचं मूळ म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांनी जितके लोक घडवले ते आज कुठे काय सर्वस्वी त्यांचा निर्णय म्हणून म्हणलं, पण ते झाडाचं मूळ
पवार साहेब आहेत, म्हणून मग दुसऱ्या कुठल्या म्हणजे नाही का किंतु परंतुला प्रश्नचिन्ह निर्माण राहत नाही. ते झाडाचं मूळ पवार साहेब आहे असं तुम्ही म्हणताय, परंतु जर पाहिलं तर ते कायम कार्यकर्त्यांचं ऐकत आले. तुमची इच्छा आहे का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे? ते कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? कार्यकर्ता म्हणून आम्हाला नेहमीच एक मोकळीक भेटती पक्षातून कार्यरत राहायची, म्हणूनच त्याच विश्वासाने म्हणते की जे पवार साहेब निर्णय घेतील, कारण पवार साहेब नेहमी कार्यकर्त्याचा आणि जनतेच्या हिताचा निर्णय घेतात. नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर, म्हणजे सिच्युएशन जे आम्हाला कार्यकर्ता म्हणून वाटतात त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास साहेबांचा आहे, म्हणून साहेबांच्या निर्णयावर आम्हाला विश्वास असणार. म्हणून साहेब जे ठरवतील तशी आमची कार्यकर्त्यांची कार्यरत राहण्याची दिशा असणार. नाही, आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि थेटपणे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिलेले आहेत. आदरणीय साहेबांनी आता तुम्ही जसा प्रश्न विचारला की आदरणीय साहेबांनी तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते की ज्यावेळेस संघटनेत एखादा निर्णय होतो संघटनात्मक, तर त्यावेळेस तो कार्यकर्त्यांना आणि सर्वांना विचारात घेऊनच होत असतो. म्हणून आज आदरणीय साहेब खूप मोठे जयंत पाटील साहेब देखील, तर त्यांनी ज्या सूचना दिल्या किंवा काय त्याच्यावर विचार म्हणजे नाही का कुठलीही गोष्ट राष्ट्रवादीत होती विचार होऊनच होणार आणि आदरणीय कार्याध्यक्ष सुप्रियाताईंचं पण एक स्टेटमेंट होतं की आम्ही शेवटच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांचं मत जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि हे आम्ही काम करत असताना देखील आम्हाला अनुभव आहे. म्हणून मी म्हणते की कुठल्या किंतु परंतुला प्रश्नचिन्हच उरत नाही. ज्यावेळेस ऑन रेकॉर्ड काही गोष्टी येतील त्यावेळेस आम्ही त्या फॉलो करणार आणि त्या का फॉलो करणार, कारण पवार साहेबांच्या निर्णय क्षमतेवर जो आमचा विश्वास आहे तो कधीच डळमळणार नाही. ताई, भाजपाच्या जवळ जाण्याच्या चर्चा सुरू आहेत, असं काही होईल असं वाटतं? एक इथं मी स्पष्ट मत कार्यकर्ता म्हणून व्यक्त करते, जे आदरणीय पवार साहेबांना मी अनुभवलं जेव्हा मी पक्षात आले. माझा जयंत पाटील जवळ जातील, अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. एक तर दादांच्या गटात जातील किंवा भाजपा सोबत जातील. जर म्हणजे राष्ट्रवादीतले आता जे पवार साहेबांबरोबर त्यावेळेस राहिलेत आणि राहिला आदरणीय जयंत पाटील साहेबांवर म्हणजे जो विश्वास आहे त्यावर आम्हाला एकच वाटतं, साहेब जाणार नाही जाणार. एक कार्यकर्ता म्हणून तो ठाम विश्वास. काय वाटतं, मोठ्या जल्लोषात वर्धापन दिन साजरा होतोय, परंतु 2 वर्धापन दिन सोहळे साजरे होत आहेत, कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? आज पवार साहेबांचं जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे आज प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे रुजलेलं आहे, जे पवार साहेबांना आम्ही वटवृक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्ता समजतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा हा जल्लोष बघता त्यांच्या बरोबर किती लोक आहेत हे याच्यावरून समजून येते, त्यांच्या विचारांशी किती निगडीत आहे याच्यावरून समजून येते. आम्ही सदैव पवार साहेबांसोबत. जयंत पाटीलांनी राजीनाम्याचे संकेत दिलेले आहेत. काय राजीनामा मान्य व्हावा असं वाटतं? ते म्हणतात की तरुणांना संधी मिळणं गरजेचं आहे. ते म्हणजे त्याबाबत मी एवढं काय सांगू शकत नाही. ते काय सांगेल जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला आहे, काय सांगाल? संकेत दिलेले आहेत, त्यांचा राजीनामा मान्य करावा असं वाटतं? मला आज वर्धापन दिनाचा खूप आनंद झालेला आहे, त्यामुळे वर्धापन दिनावरच बोलायला जास्त आवडेल. आणि जयंत पाटलांचा राहिला प्रश्न, तर ते खूप मोठे नेते आहेत, आम्ही त्यांच्या मानाने खूप किरकोळ आहे आणि राजकारणात पण आम्ही नवीन आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी आदरणीय जयंत पाटलांविषयी आता तरी काही बोलू शकत नाही. ते म्हणतात तरुणांना संधी मिळावं असं म्हणतात. असं वाटतं की तरुणांना संधी आता देणं गरजेचं आहे, वेळ आलेली आहे असं वाटतं? ते तर आहेच, तरुणांना तर संधी मिळालीच पाहिजे, पण मला असं वाटतं की जयंत पाटलांनी जरी राजीनामा दिला तरी ते तरुणांना मार्गदर्शन करणार याची मला 100% खात्री आहे. तुमचा एकच पक्ष आहे, 2 वर्धापन दिन सोहळे साजरे होतात. 2 वर्धापन दिन साजरे झाले ना तरी आम्हाला ह्याचा जास्त आनंद आहे की आम्ही एकनिष्ठ राहिलोय, आम्ही जन्मदात्याबरोबर राहिलोय आणि एकनिष्ठ राहिलोय आणि आम्ही स्वाभिमानी आहे. ह्याच्याविषयी आम्हाला नक्कीच गर्व आहे आम्हाला की आम्ही एकनिष्ठ राहिलो आणि पवार साहेबांबरोबर राहिलो. खरं तर अजूनही काही महिला कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. ताई, एक पक्ष 2 वर्धापन दिन सोहळे साजरे होत आहेत. शेवटी कितीतरी केलं तरी आज 10 जुलै 1999 रोजी पवार साहेबांनी हा पक्ष स्थापन केला, त्यामुळे आम्ही पवार साहेबांना मानणारे लोक आहेत. तर हा आमचा वर्धापन दिन आहे, आम्ही हे मानतो आणि तो वर्धापन दिवस
साजरा करता मला वाटतं की जुलै महिन्यामध्ये पक्ष फुटला होता, तर त्यांनी जुलै महिन्यात त्यांचा पक्ष वर्धापन दिन साजरा केला असता तर त्यांना खूप बेहतर झालं असतं. हा पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि हा 10 जून 1999 रोजी आज 26 वर्ष पूर्ण होत आहेत. आम्ही पवार साहेबांच्या विचारावर चालणार आहे, त्यामुळे आम्ही खरा राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिन आहे, त्यामुळे हा खूप जल्लोषात साजरा होतोय असं आम्हाला वाटतंय. आणि दादा जे साजरा करतायत तसे आम्ही ते करतायत साजरा, ते त्यांच्या परीने करतायत. पण दादा खरं जेव्हा वेगळे झाले त्यांनी त्या दिवसापासून तो पक्ष वर्धापन त्यांनी साजरा केला असता तर आम्हाला पण चांगलं वाटतं. ताई, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात अशी चर्चा सुरू झालेली आहे. कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, एकत्रित आले पाहिजे? शेवटी हे बघा, पवार साहेब आणि सुप्रियाताई वरिष्ठ नेते जे आहेत, जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावाच लागेल. तरी पण सुप्रियाताईंनी आम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्या तळागाळात काम करणाऱ्याला सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊनच तो पुढचं पाऊल उचलतील. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला सुद्धा माहिती नाही, त्यामुळे आम्ही त्याबाबत तुम्हाला काही बोलू शकत नाही. ताई, जयंत पाटील म्हणजे ज्यावेळेस बघितलं आपण की पक्ष फुटला त्यावेळेस महत्वाचं नाव की जयंत पाटील ठामपणे शरद पवार यांच्या सोबत उभे होते. जेव्हा शरद पवारांनी राजकीय निवृत्ती घ्यायचे संकेत दिलेले होते तेव्हा जयंत पाटील भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. साहेब असं करू नका. तेच जयंत पाटील आज थेटपणे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहेत आणि तेव्हा द्यायचा प्रयत्न करतायत जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. काय वाटतं यावर? आमच्या कानापर्यंत तर अजून जयंत पाटील साहेब जो राजीनामा देत ते आलेले नाहीये. तुमच्या मीडियाच्या मार्फत जर तुम्ही दाखवला ताई, त्यांनी थेटपणे भाषणामध्ये शरद पवार यांच्या पुढे असा उल्लेख केला. तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये जास्त लक्ष द्यायचं असेल म्हणून ते बोलले असतील. पण पवार साहेब त्यांचा राजीनामा मान्य करणार नाहीये. ते आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हे माहिती आहे, कारण की जयंत पाटील साहेब हे असं नेतृत्व आहे की ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेऊन चालतात. आज त्यांच्या नेतृत्वात म्हणजे त्यांचं जे नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे, त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं, त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही चालतोय. त्यामुळं जयंत पाटील साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याला पवार साहेब कदापि मान्य करणार नाही. जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये सातत्याने एक चर्चा सुरू आहे. ते भाजपाशी जवळीक साधतायत किंवा दादांच्या गटामध्ये जातील. काही दिवसांपूर्वी दादाच्याच एका नेत्याने विधान केलं होतं की एक मंत्रीपद आम्ही जयंत पाटलांसाठी सेव ठेवलेलं आहे. भाजपमध्ये जातायत का नाही जातायत तो पुढचा विचार आहे, कारण की हे सगळं पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. पण शेवटी आज साखर कारखान्यांच्या ज्या मिटिंग होत आहेत त्याला सगळे एकत्र येत आहेत, तेव्हा आपण म्हणू शकत नाही की जयंत पाटील साहेब परत तिकडे जात आहेत म्हणून. त्यामुळे मला एक कार्यकर्ता म्हणून निश्चितच अभिमान आहे की जेव्हा ताई आणि साहेब जो निर्णय घेतील ते मान्य करतील. पण आज त्यांचे पर्सनल काही इन्व्हिटेशन असतील किंवा साखर कारखान्याच्या मिटिंग होत आहेत, कोणाची घरगुती लग्न असतील, तिथं सगळेजण एकत्र आहेत. त्यावेळेस आपण असं चर्चेला उदाहरण देता कामा नये असं मला निश्चित वाटतं. काय वाटतं, एक पक्ष दोन वर्धापन दिन सोहळे? कसं आहे दादा, एक पक्ष दोन वर्धापन सोहळे, परंतु पक्षाचं जे वर्धापन दिन आहे ते जो पक्ष स्थापन केले तोच नेता साजरा करणार. खरं तर पक्ष हा शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला आहे, त्यामुळे खरा अधिकार हा शेवटी वडील ते वडीलच असतात आणि मुलगा तो मुलगाच असतो. शेवटी किती झालं तरी वडिलांचा दर्जा हा मुलगा घेऊ शकत नाही. आणि ज्यांनी आपण स्थापना केली तेच पक्षाचे वर्धापन दिन साजरा करण्याचं श्रेय घेऊ शकतात ना. दुसऱ्यांनी जरी स्थापन केले तरी महत्वाचं क्रेडिट हे जातं शरद पवार सरांनाच, कारण साहेबांनी 1999 मध्ये हा पक्ष स्थापन केला होता. जरी पक्षाचे दोन भाग झाले असले तरी पक्ष प्रमुख म्हणून जे आता जनता बघते ते साहेबांनाच बघत आहे. त्यामुळे माझं असं, दोन पक्ष जरी वेगवेगळे वर्धापन दिन केला असतील साजरे तरी साहेबांकडे बघायचा जो जनतेचा दृष्टिकोन आहे तो बदलत नाहीये. पवार साहेबांनी ज्यांना ज्यांना घडवलं, जे पहिल्या फळीतले नेते होते ते सगळे दादांबरोबर गेलेले. अशाही फक्त जयंत पाटील जे होते ते पवार साहेबांसोबत होते, त्यांनी राजीनामा दिला. अजून तर काही डिक्लेअर झालेलं नाही. राजीनाम्याचे संकेत दिले थेटपणे शरद पवारांच्या पुढे. जयंत पाटील साहेब आहेत ना, शरद पवारांबरोबर ते राजकारणात सक्रिय आहेत आणि जसे शरद पवार ट्विस्ट देतात तसे ते एक प्रकारे ट्विस्ट असू शकतो. ते राजीनामा देतील असं मला तर नाही वाटत आहे. त्यांनी एक प्रकारे वेगळा संकेत दिलेला असू शकतो. पण राजीनामा काय ट्विस्ट असू शकतो असं वाटतंय? कारण काही दिवसांपासून चर्चा आहे की ते भाजपमध्ये सुद्धा भाजपाच्या जवळ जाऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. जरी भाजपच्या जवळ गेले असते तर ते अगोदरच गेले असते दादा. अशा टायमिंगला ते नाही जाऊ शकत. माझं तर असं मत आहे की जयंत पाटील सर हे काहीतरी वेगळं सुचवत आहेत साहेबांना. साहेबांथ्रू जनतेपर्यंत ते वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करतात. माझं तर मत ते साहेब जाऊ शकत नाहीत, कारण साहेब हे पवार साहेबांच्या सानिध्यात झालेले नेतृत्व आहे. त्यामुळे ते साहेबांना सोडतील असं तर शक्यच नाही. जर झालं असं की आता जयंत पाटलांचा राजीनामा जर मान्य केला तर कोणाकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी असे वाटतं, जेणेकरून पक्ष चांगला उभारी घेईल असं एखादं नाव? असं नाव तर ते आता वरती साहेब आणि ताईच ठरवू शकतात.
कारण आम्ही आता सर्वसामान्य कार्यकर्ते आहे. परत साहेबांना आणि ताईंना हा पूर्ण महाराष्ट्रामधलं राजकारणाचं सगळं इतिहास माहिती आहे. त्यांना तळागाळातील म्हणजे पक्षासाठी कोण जास्त एकनिष्ठ आहे आणि कोण ते सक्रिय करू शकतात ते ताईब आणि साहेबच ठरवू शकतात. ताई आणि साहेब. खरं तर आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी जे आहे तो साजरा होतोय. खरं तर या ठिकाणी आपण काही महिला कार्यकर्त्यांची संवाद साधला. त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी पक्षाची स्थापना केली त्या शरद पवार यांच्यासोबत आम्ही एकनिष्ठ आहोत आणि त्याचबरोबर जयंत पाटलांनी राजीनाम्याचे संकेत दिलेत, परंतु त्यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही आणि त्यांनी राजीनामा देऊ नये असं सुद्धा काही महिला कार्यकर्त्या सांगताना पाहायला मिळत आहे. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. अनअकैडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस, मतलब नहीं समझे। 2024 में अनअकैडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शंस हुए, इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा। तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अनअकैडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम। बहुत ही लिमिटेड सीट्स हैं, तो अभी जाइए और एनरोल कीजिए।